नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे? सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस फारच सुंदर आहे आणि म्हणूनच म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग बनवूया. एक छान आठवण आहे, ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि प्लीज जर आपला हा चॅनल पेज तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट्स करा. आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. आज गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहेच. ते तर फारच आनंदाची गोष्ट आहे आणि पूर्ण सर्वत्र भक्तिमय वातावरण झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरी अगदी कुठेही आपण सहज म्हणजे रोडवरती जरी गेलो ना तरी आपल्याला बघायला मिळतो की प्रत्येक चौकामध्ये अगदी 5-5 मिनटाच्या अंतरावरती गणेश बाप्पांचं मंडप आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येकजण भक्तिभावाने पूजा करत आहे. आणि प्लस आपले यूट्यूबचं आज पेमेंटसुद्धा आलेलं आहे. म्हणजे यूट्यूबचं पेमेंट मला वाटतं 22 तारखेला काहीतरी मला मेसेज आला होता. त्याच्यानंतर एक सर्व प्रोसेस व्हायला 5-6 दिवस जातात. तर आज आपल्या हातात आलेलं आहे ते. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू यूट्यूब. तर ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझ्या मोठ्या मुलग्याचा वाढदिवस आहे. तर मला तो वाढदिवस सेलिब्रेशन करायचं होतं. बट त्याचं म्हणणं असं होतं की मला सेलिब्रेशन नाही करायचं आहे वाढदिवस. काय बोलतो आपण, तू जे पण काय आहे ते घरी बनव खायला, केक पण नको आणूस. मी म्हटलं ठीक आहे. मला ह्यासाठी सेलिब्रेशन करायचं होतं कारण की त्याला 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आज. सो 3 छान एवढ्या अप्रतिम गोष्टी आहेत आज की काय सांगू. फार आनंद होत आहे या क्षणाचा. पण आता तो मोठा झालेला आहे, त्याला केक कट करायला आवडत नाही. लहानपण असं होतं की केक नाही आणलं तर म्हणायचं केक नाही आणलंस, म्हणजे आणलेलं असायचं बट आम्ही त्याला सांगायचो नाही की आणलं आहे करून. बट आज तो स्वतःहून म्हटलं काही सेलिब्रेशन वगैरे करायचं नाही आपण. तसंही क्लासमध्ये माझ्या होतंच सेलिब्रेशन वगैरे, इकडे तिकडे करतात, मग घरी कशाला अजून पुन्हा. तर म्हटलं ठीक आहे. तर मला सांगितलं माझी फेवरेट मशरूमची भाजी बनव. हेच म्हणजे जेवणामध्ये काही बनवतो चांगलं माझ्या आवडीचं. तर मी म्हटलं ठीक आहे. तर काही त्याच्या लहानपणच्या आठवणी आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता तो मोठा झालेला आहे पण त्याला फोटो त्याचे शेअर करायला आवडत नाही. सो म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. पण मी ह्या आठवणी ह्यासाठी शेअर करते कारण की त्या सेव्ह राहतील कायमस्वरूपी. कारण की जे माझ्याकडे ते फोटोज होते ना, ते फोटो आता साईडने खराब होत चाललेले आहेत. आता 18 वर्ष कंप्लीट झाली त्या फोटोंना, म्हणजे विचार करा. तरी फार छान आहेत ते फोटो कारण कॅमेरा सुंदर होता त्याच्यामुळे त्या फोटोंची क्लॅरिटी पण भारी आहे. सो म्हटलं चला आज आपण एक छोटंसं याच्यावरती ब्लॉग बनवूया आणि त्या ब्लॉगमध्ये ही आपली जी पण आठवण आहे पहिल्या मुलाची ती सेव्ह करून ठेवूया. आत्ता तर त्याचा लेटेस्टमधला फोटो मी कोणताच नाही शेअर करत आहे. बट जे पण काही लहानपणच्या आठवणी आहेत त्यासुद्धा अर्ध्याच शेअर करते. खूप आहेत अल्बम, पण थोडक्यात मी शेअर करते. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि कसं वाटलं ते कॉमेंट्स करून नक्कीच सांगा. तर हा गीतेशचा पहिला फोटो आहे. म्हणजे बारशाचे वगैरे पण फोटो आहेत पण ते फोटो मला तर भेटत नव्हते. आणि सोबत आई आहे. आणि गीतेश जेव्हा आंघोळ करायला जायचं ना तेव्हा त्याला भरलेल्या टपामध्ये बसायला खूप आवडायचं. बसून बराच वेळ खेळत राहायचा पाण्यामध्ये. आणि हे काही गार्डनमध्ये गेल्यानंतर काढलेले फोटो आहेत. तो पहिल्यांदाच बसायला लागला होता तर म्हटलं चला काढूया एक फोटो. बरेच फोटो आहेत, तेवढे सगळेच मी अपलोड नाही केलेले आहेत, काही थोडक्यातच अपलोड केलेले आहेत. गीतेशचा जेव्हा पहिला बड्डे होता तेव्हा हा केक घेतलेला आणि सेलिब्रेशन केलेलं. तेव्हा म्हणजे आजूबाजूची मुलं एवढी आली होती घरी गीतेशचा बड्डे करायला. गीतेश आहे की बड्डेला बिलकुलही रडला नाही. त्यांनी छान स्वतःचा बड्डे एन्जॉय केला. तर तुम्हाला ह्या छोट्याशा आठवणी कशा वाटल्या बघून कॉमेंट्स करून सर्वांनी नक्की सांगा. हे फोटोज आम्ही काढले होते म्हणजे
काय बोलतो पण मी प्रत्येक मोमेंट्सचे नाही काढले, पण जेवढे पण काढले आहेत ते खूपच आहेत असं तसं बघायला गेलं तर. बट त्यावेळेस मला काही माहीत नव्हतं, तर तरी पण मी फोटो काढायची एक आठवण म्हणून, आणि कॅमेरा होता म्हणून काढायची. त्यावेळेस काही फार मोबाईल वगैरे नव्हते, तर मोबाईल असते तर मग ठीक आहे, म्हणजे सगळाच आपल्याकडे डाटा अवेलेबल असतो. सो हे फोटो कसे आहेत सांगा सगळ्यांनी कॉमेंट्स करून. मगाचपासून म्हणजे सकाळपासून मी विचार करते ब्लॉग बनवते, पण झालं असं की बाहेर खूप आवाज येत होता. सगळीकडे डेक चालू होते, लाऊडस्पीकर, तर सगळीकडे गाण्यांचा आवाज, मग पुन्हा कॉपीराईटचा इश्यू. त्याच्यामुळे म्हटलं, आणि माईक व्यवस्थित काम करत नव्हता, म्हटलं नंतर करते थोड्या वेळाने. तर आता मी ऑलरेडी चेंज वगैरे करून घेतलं, म्हणजे लाईव्हस्ट्रीम वगैरे संपली जस्ट, आणि डेक वगैरे चालू झाले. म्हटलं नशीब, म्हणून मी लाईव्हस्ट्रीम पण आज लवकर संपवले. म्हटलं ठीक आहे, आणि ब्लॉग पण बनवायचा होता, तर ठीक आहे. ही छोटीशी आठवण तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनल पेज आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तुम्ही पाहताय व्हिडिओज म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय.